चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आता सराव संच 44 घेऊया. पहा पहिला प्रश्न कसा सोडवायचा ते. आता लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल, असा प्रश्न विचारलाय. पहा, ही जी पहिली आकृती छोटी काढली ती मूळ आयत आहे. आता दुसरी जी आहे ती आहे दुप्पट के लांबी असलेला आणि दुप्पट रुंदी असलेला आहे आयत. आपण त्याला 1 नंबर 2 नंबर अशी नाव करूया. त्यानंतर आयताची लांबी जी आहे x मूळ आयताची, आता दुप्पट आयताची लांबी काय होईल 2x, आणि रुंदी y इकडे आपण कन्सिडर करू, तिकडे दुसरी 2y होईल. तर अशा प्रकारे आपण आता काय करूया, आयताची परिमिती काढूया. x म्हणजे काय लांबी आणि y म्हणजे काय ही रुंदी आहे. आयताची परिमितीचं सूत्र काय आहे, तर आपल्याला किती पट प्रश्न विचारला, मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल. तर सोडवू आपण. आयताची परिमिती, मूळ आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे, 2 लांबी अधिक रुंदी. 2 लांबी किती आहे x अधिक y. आता ही मूळ आयताची परिमिती काय आलेली आहे, 2 कंसात x अधिक y. आता दुसरी जी आहे दुप्पट लांबीवाले आपल्या आणि दुप्पट रुंदीवाल्या आयताची परिमिती आपण काढून घेऊया. काय आहे सूत्र, लांबी अधिक रुंदी, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी कंसात 2 गुणिले लांबी काय आहे आता 2x आणि रुंदी किती आहे 2y. ते लिहून टाकू आपण. आता सोडू आपण. 2 गुणिले 2 आणि हे 2 कॉमन काढले बाहेर, 2 गुणिले 2x अधिक y कंसामध्ये. आता 2x अधिक y हे कंसामध्ये काय आहे, मूळ आयताची परिमिती आहे. म्हणजे आपल्याला दुसरी जी आयताची परिमिती आहे किती आलेली आहे, 2 गुणिले मूळ आयताची परिमिती. म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळालेले आहे, दुप्पट. काय प्रश्न विचारला होता, मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट असेल, तर मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट असेल. म्हणजे लांबी आणि रुंदी दुप्पट केली म्हणजे आपल्याला परिमिती सुद्धा किती मिळेल, दुप्पट मिळेल. अशा प्रकारे आपल्याला हे पहिलं गणित सोडवलेलं आहे. आता आपण दुसऱ्या गणिताला आपण सुरुवात करूया. दुसरं गणित काय आहे, एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल. चला आपण चौरस काढून घेऊया. बघा छोटा चौरस आहे. आता ही तिप्पट असलेला चौरस आपण काढून घेऊया. तिप्पट असलेला हा जो काय आहे चौरस. प्रश्न पहा, समजत नसेल तर पुन्हा एकदा लक्ष द्या. एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट येईल. म्हणजे आता मूळ चौरस आणि हा तिप्पट बाजू असलेलं चौरस. आता बाजू काय म्हणायची आपण, x मानू. आता हे x सगळ्यांची बाजू येईल. चौरसाच्या सगळ्या बाजूंची लांबी कशी असते, समान असते. चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे, 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू किती मानली आपण, x, म्हणजे 4x ही काय झाली, चौरसाची परिमिती झाली. आता सेम इकडं तिप्पट बाजू. आता बाजू जर तिप्पट केली तर किती येईल बाजू, 3 गुणिले x. मग आता आपण चौरसाच्या तिप्पट बाजू असलेल्या चौरसाची परिमिती काढू. किती आहे, 4 गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले बाजू किती आहे 3x. म्हणजेच आपण आता नीट व्यवस्थित लिहूया आपण, 3 गुणिले 4x असं लिहूया. आता हे 4x काय आहे बा, मूळ चौरसाची परिमिती आहे. म्हणजे आपल्याला किती आलं, तिप्पट आलं. म्हणजे आपण जर एका चौरसाची बाजू जर तिप्पट केली तर त्याची परिमिती सुद्धा किती पट होते, आपल्याला तिप्पट होते. हे मूळ चौरसाची परिमितीचं. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तिप्पट. म्हणजे बाजू जर तिप्पट केली तर परिमिती सुद्धा तिप्पट येते. लक्ष द्या, महत्त्वाचे आहे या ठिकाणी. पहा,
चौरस असो किंवा आयत असो, जर आपण एखादी बाजू तिप्पट केली किंवा लांबी किंवा रुंदी आयताची जर जेवढ्या पटीनं वाढवली तेवढ्याच पटीनं काय होते, आपलं परिमितीसुद्धा वाढते. आता चौपट केली समजा चौरसाची एखादी बाजू, तर परिमितीसुद्धा काय होते, तेवढ्याच पटीनं वाढते. म्हणजे यामध्ये कोणतं प्रमाण असेल, समप्रमाण असेल, किंवा कमी केली असेल तर कमी होते. म्हणजेच या चौरसाच्या बाजू आणि किंवा आयताची लांबी रुंदी यामध्ये किंवा परिमिती यामध्ये काय आहे, समप्रमाण आहे. आता आपण काय करूया, हे उदाहरण घेऊया. बघा, शेजारील मैदानाची आकृती दिलेली आहे, लांबी दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला मैदानाची परिमिती काढायची आहे. 10 मीटर, 15 मीटर, 5 मीटर, 15 मीटर. आता अशा प्रकारे आपण डॉट डॉट काढल्यानंतर आपल्याला बघा तीन आयत भेटतात. तर आयताच्या समोरासमोरील बाजू किती असतात, सारख्या असतात. म्हणून आपण त्यानुसार आपण काय करूया, लिहून घेऊया. ही 15 मीटर, ही 15 मीटर, कारण समोरासमोरील बाजू 10 मीटर, ही 10 मीटर आणि ही 5 मीटर. आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, करूया आपण ABCDEFGH अशा प्रकारे आपण त्याला एक नाव देऊया. आणि त्यानुसार आपण काय करूया, काय काढायची आपल्याला, मैदानाची परिमिती. आता परिमिती म्हणजे काय असते, सगळ्या बाजूंची बेरीज. पहा आकृतीमध्ये या ठिकाणी सगळ्या बाजूंची बेरीज, म्हणजे A पासून जर सुरुवात केली आपण B, तर हे सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे आपला मैदानाची परिमिती आपल्याला असेल. मग मैदानाची परिमिती काढून घेऊया. मैदानाची परिमिती बरोबर A अधिक B अधिक C अधिक D अधिक E अधिक F अधिक G अधिक H. मग A किती आहे 10, B किती आहे 15, C किती आहे 5, D किती आहे 15, E किती आहे 5, F किती आहे 10, G किती आहे 15, H किती आहे 15. 15 15 हे 4 वेळेस होते पहा, म्हणून 60. 10 10 हे 2 वेळेस होतात म्हणून 20. आणि 5 5 हे 2 वेळा म्हणजे 10. म्हणजे 60 अधिक 20 अधिक 10 म्हणजे किती झाले, 90 मीटर. म्हणजे मैदानाची परिमिती, त्याचं उत्तर कितीला आहे, 90 मीटर. किती उत्तर आलेलं आहे, 90 मीटर. अशा प्रकारे आपण आज सराव संच 44चे तिन्ही उदाहरणं सोडवलेले आहेत.